नमस्कार, सरिताज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण मुलांच्या टिफिनसाठी किंवा छोट्याशा भूकसाठी लवकर बनणारा असा पदार्थ बनवणार आहोत। चला तर मग सुरू करूया। मी इथे कणकेचा गोळा घेऊन घेतलेला आहे। एक पोळी होईल एवढाच गोळा घेतलेला आहे। आता मी त्याला लाटून घेणार आहे। अशा पद्धतीने आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे। आता यावर आपल्याला ओवा घालून घ्यायचे आहेत। बारीक चिरलेला कांदा, थोडीशी कोथिंबीर, बारीक चिरलेली कांद्याची पात। आता मी इथे थोडंसं तिखट टाकून घेणार आहे। थोडीशी हळद, थोडासा गरम मसाला आणि चवीपुरता मीठ घालून घेणार आहे। आता यावर आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आणि ते सगळं व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे। आता याला अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे। आता याला आपल्याला सुरीच्या साहाय्याने मधोमध कट मारून घ्यायचं आहे। आणि याचा असा गोल राऊंड तयार करून घ्यायचा आहे। आता याला आपण पीठ लावून लाटून घेणार आहोत। पाहू शकता आपला पराठा लाटून रेडी झालेला आहे। आता आपण त्याला तव्यावर टाकून घेणार आहोत। तवा आपला गरम झालेला आहे। त्यावर आता पराठा टाकून घेणार आहोत। एका साईडने व्यवस्थित झालेला आहे। आता आपण दुसऱ्या साईडने परतून घेणार आहोत। दुसऱ्या साईडने व्यवस्थित आपण शिजवून घेणार आहोत। आता आपण याच्यावर तेल टाकून घेणार आहोत। तुम्हाला तूप आवडत असेल तर तूप टाकू शकता। आणि दुसऱ्या बाजूनेही आपण आता तेल टाकून घेणार आहोत। पाहू शकता रेडी आपला पराठा। पाहू शकता खूप छान असं कुरकुरीत झालं आणि खूप छान अशा लेयरी पडलेल्या आहेत। पाहू शकता तुम्ही नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी कशी झाली आहे।